प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. आजच्या सकाळच्या सभेला आपण सुरुवात करीत आहोत आणि आजच्या या सभेमध्ये मी आपल्या सर्वांचं प्रभू येशूच्या पवित्र आणि सर्वसमर्थ नावामध्ये स्वागत करत आहे. आजची सभा यामध्ये आपण जे सर्वजण सहभागी झालेला आहात आपण सर्वजण प्रभू येशूचे आभार मानूया. यावेळेला आपण डोळे बंद करणार आहोत आणि जो सर्वसमर्थ देव, जो जिवंत देव आणि जो या सर्व जगावर त्याची सत्ता आहे त्या प्रभू येशूचे आपण आभार मानूया, प्रभू येशूची स्तुती करूया. यावेळेला आपण जे कोणी आपण सर्वजण आपापल्या घरांमध्ये आहात आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि जो जिवंत आणि पवित्र देव प्रभू येशू याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, त्याचा मान सन्मान आदर करूया आणि प्रभू येशूच्या आराधना करूया. जिवंत स्वर्गीय जिवंत देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझ्याकडे येतो. आज सकाळी प्रभू येशू तुझी आराधना करण्यासाठी आम्हाला या ऑनलाईन सभेमध्ये एकत्रित केलेलं आहे. तुझे आभार मानतो प्रभू येशू. आम्ही सर्वजण आमच्या घरांमधून जी तुझी भक्ती करण्यासाठी एकचित्त झालेलो आहोत. प्रभू येशू, आमचा विश्वास आणि खात्री आहे की तू प्रत्येक घरामध्ये आहे, आम्हा प्रत्येकाबरोबर आहे. पवित्र देव बाप्पा, आजची सकाळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपून देतो. आम्ही तुला प्रार्थना करतो की पवित्र देव बाप्पा, तुझं स्तुती स्तवन करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा करू. आमचे विचार, आमच्या चिंता, काळजी, आमचं दुःख, वेदना सर्व बाजूला ठेवून आम्हाला तुझ्या आराधना करणारं अंतःकरण तू दे, तुझी स्तुती करणारं अंतःकरण तू आम्हाला दे. आणि पवित्र देव बाप्पा, आमच्याबरोबर तू राहा. प्रभू येशू, गीताद्वारे जे काही तुझी आराधना होणार आहे त्या तरुणांना तुझी कृपा करू. त्याचप्रमाणे पवित्र देव बाप्पा, आम्ही प्रार्थना करीत आहोत तुझ्या सेवकांसाठी. तुझ्या सेवकाला अभिषेक दे आणि येणाऱ्या वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित करची प्रार्थना करते. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये सोपून प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागते. Amen. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण वचन वाचूया. स्तोत्र संहिता 96, ओंकार स्तुतीचे गीत. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊ करा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान करो. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या दालनाची घोषणा प्रति दिवशी करा. राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. कारण परमेश्वर थोर व परमस्तुत आहे. सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहे. परमेश्वर तर आकाशाचा निर्माण करता आहे. मान व महिमा त्याच्या समोर आहे. सामर्थ्य व सौंदर्य त्याच्या पवित्र स्थानी आहे. अहो मानव कुलाने परमेश्वराचे गौरव करा. परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वापरा. परमेश्वराच्या नावाची धोरणिका अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपयमान. राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की परमेश्वर राज्य करीतो. जग स्थिर स्थापिलेले आहे, ते डळमळणार नाही. तो सरळपणे लोकांचा न्याय करेल. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो, समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करो, शेत व त्यातील सर्व काही उत्सव करो. मग वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करीतील. कारण तो आला आहे, पृथ्वीचा न्याय करावयाला तो आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करील.
हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण आता स्तोत्र वाचला आहे. त्या स्तोत्रामध्ये असं लिहिलं होतं की परमेश्वर न्यायपणाने जगाचा आणि सत्यतेने सर्वांचा न्याय करेल. हालेलुया. खरोखर आपला देव हा स्तुतीस पात्र असणारा परमेश्वर आहे आणि त्याच्या समान खरोखर कोणीच नाही. आपण आपल्या देवाची स्तुती करणार आहोत, काही गीते गाऊन त्याची आराधना करणार आहोत आणि आपण त्याच्या स्तुती आराधनेमध्ये आपलं लक्ष केंद्रित करून आपण देवाचे आभार मानाल की परमेश्वर तू आमच्या बरोबर आहेस, तू आमचा न्याय निवाडा करणारा देव आहेस आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया. तो आपला परमेश्वर आहे आणि तो आपला न्याय निवाडा करतो. हो येशू, आम्ही तुझे आभार मानतो येशू. हालेलुया. हो येशू, तू आम्हाला इथून आणलास म्हणून तुझे उपकार मानतो येशू. आमच्या प्रत्येकाबरोबर तू राहिलास म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. येस लॉर्ड, आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण केलंस म्हणून तुझे उपकार मानतो येशू. हो येशू, आम्हाला तू चालवलंस म्हणून तुझे आभार मानतो. आमच्या प्रत्येकाचा तू मार्गदर्शक झालास म्हणून तुझे उपकार मानतो देवा. हालेलुया. हालेलुया. आज सकाळी आपण देवाचे आभार मानणार आहोत. आजची वेळ आपण देवाच्या स्तुती आराधनेसाठी वेगळी केली असताना आपण सर्व आशीर्वादासाठी त्याचे आभार मानूया. धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा. हालेलुया. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू, धन्यवाद हो येशू. हो येशू. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे हो तेरी स्तुति, हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना, महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हालेलुया हो यीशु, हालेलुया यीशु, हालेलुया, हालेलुया यीशु. पवित्र तू पवित्र, तू पवित्र यीशु, पवित्र तू पवित्र हो यीशु, तू पवित्र होली गॉड यीशु. We love you Lord Jesus. प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है यीशु. प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है यीशु. हालेलुया, हालेलुया यीशु. हालेलुया. Yes Lord. Hallelujah. यीशु. Yes Lord Jesus. प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है
in our lives, through our lives, through us, and in us, Lord. Let your name be glorified, Lord. Hallelujah. हो प्रभू येशू, आमच्या जीवनामध्ये, आमच्या जीवनाद्वारे, आमच्या प्रत्येक कामाद्वारे प्रभू येशू तुझं नाव उंचावलं जाऊ दे येशू. हालेलुया, हालेलुया. हो येशू, आम्ही सर्व आशीर्वादासाठी तुझे आभार मानतो प्रभू येशू. हे जीवन जगत असताना आम्हाला तू जेवढे आशीर्वादित केलाय प्रभू येशू, ज्या सर्व गोष्टींनी प्रभू येशू, त्यासाठी आपण तुझे त्याचे आभार मानूया. चला आज सकाळी आपली वेळ काढूया आणि आपण देवाच्या सर्व आशीर्वादाची आठवण करूया. आपण चांगल्या आरोग्यासाठी त्याचे आभार मानणार आहोत. आपल्या कुटुंबासाठी आपण त्याचे आभार मानणार आहोत. की देवा तू आम्हाला एक वर आणलाय, तुझे उपकार मानतो प्रभू येशू. तू आमची उपासना करून दिल्यास तुझे आभार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, तू आमचा पुरवठा करता झाला तुझे आभार मानतो येशू. आणि प्रभू येशू तू आमचं रक्षण केलं तुझे आभार मानतो. हालेलुया, हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा. आमचं रक्षण करता तू झाला तुझे उपकार मानतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, आज सगळ्या सर्वजण मिळून तुझ्याकडे आपण आभार मानतो प्रभू येशू. तुझी स्तुती करतो प्रभू येशू आणि आम्ही तुला धन्यवाद मानतो येशू. धन्यवाद येशू. We thank you Lord Jesus Christ. Thank you for all your blessings Lord. Thank you for all the wonderful things which you have done in our lives Lord. Lord, thank you Lord for giving us this life Lord. Thank you Lord for keeping us Lord. Thank you Lord for protecting us from every evil thing Lord. And Lord, thank you for being a Jehovah Jireh. Thank you Lord for providing us Lord. And Lord, thank you Lord for taking care of us Lord Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. धन्यवाद येशू. Yes, hallelujah, hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. धन्यवाद येशू. Oh येशू. Hallelujah. धन्यवाद आमच्या राजा. Yes. धन्यवाद, धन्यवाद येशू तेरा धन्यवाद.
देवाने आपल्याला एथवर सांभाळलं आहे, त्याने एथवर आपलं रक्षण केलं आहे की आपण त्याची स्तुती आराधना आणि त्याची आपण आभार मानावं, कारण की त्याने खरोखर आपला तो पुरवठा करता झाला आहे आणि त्याने आपल्याला खरोखर सांभाळ आहे. हालेलुया. पण आणखी गीत गावते स्तुती करणार आहोत आणि गीत असं म्हणतं की प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. हालेलुया. कारण की देवाची स्तुती करणं, त्याची आराधना करणं फार मनोरम आहे आणि असे भरपूर देवाने आपल्या जीवनामध्ये कार्य केले आहेत की त्यासाठी आपण त्याची स्तुती केली पाहिजे. हालेलुया. त्याचे धन्यवाद देखील आपण केला पाहिजे, कारण की त्यांनी एवढे अद्भुत चमत्कार आपल्या जीवनामध्ये केले आहेत की आपण ते कधीच विसरू शकत नाही. हालेलुया. खरोखर आपण त्याचे आभार मानूया, त्याची स्तुती करणार आहोत. ओ प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा, ओ प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु
प्रभु का धन्यवाद करूँगा। ओ यीशु, हालेलुया, हालेलुया। स्तुती, धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा। ओ प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद बोलतो प्रभू येशू। खरोखर प्रभू येशू, आमच्या आयुष्याचे प्रत्येक दिवस तू आम्हाला सांभाळस, पण तुझे उपकार मानतो येशू। हालेलुया, धन्यवाद येशू, धन्यवाद। हालेलुया, हालेलुया। स्तुती, धन्यवाद येशू। कृपाळ बाबा, येशूच्या नावात आमच्याकडे येतो, तुला धन्यवाद गौरव सन्मान देतो, कारण तू चांगला आहेस। आजच्या दिवसासाठी आभार मानतो, भक्तीची सेवा संधी दिलीस, आभार मानतो प्रभू। सगळं गौरव सन्मान आम्ही तुला देतो। आज प्रभू देव आमची आत्मिक उन्नती होते, आध्यात्मिक वाढ होते, आणि प्रभू आमच्या प्रत्येकाला तू आत्म्यामध्ये बलवान कर, तुझ्या वचनामध्ये बलवान कर, अशी विनंती करतो येशूच्या नावात। आमेन। Ephesians chapter 6 verses from 10 to 16. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय, इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 10 वचनापासून तर 18 वचनापर्यंत। इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 10 ते 18 ही वचन। I request the labor to come forward and please read this verse. Ephesians chapter 6 verses from 10 to 18. Finally, be strong in the Lord and in the strength of His might. Put on the whole armor of God, that you may be able to stand against the schemes of the devil. For we do not wrestle against flesh and blood, but against the rulers, against the authorities, against the cosmic powers over the present darkness, against the spiritual forces of evil in the heavenly places. Therefore, take up the whole armor of God, that you may be able to withstand in the evil day, and having done all to stand firm. Stand therefore, having fastened on the belt of truth, and having put on the breastplate of righteousness, and as shoes for your feet, having put on the readiness given by the gospel of peace. In all circumstances, take up the shield of faith, with which you can extinguish all the flames darts of the evil one, and take the helmet of salvation and the sword of the Spirit, which is the word of God, praying all times in the Spirit, with all prayers and supplication. To that end keep alert with all perseverance, making supplications for all the saints. Ephesians chapter 6 verse 10 says, एफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 10व वचन असं म्हणतं, My brethren, be strong in the Lord and in the power of His might. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. Paul is writing this letter to Ephesians पाऊल हे पत्र इफिस येथील लोकांना लिहित आहे because on his third missionary journey he planted this church. आणि त्याच्या तिसऱ्या सेवा कार्याच्या फेरीत त्याने या मंडळीची स्थापना केली. And we know more about this church at Book of Acts. आणि आपल्याला ह्या मंडळीला जास्त आपल्याला ह्या मंडळीबद्दल जास्त प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहायला मिळतं. And in AD 60 or 62 he wrote this letter to the church of Ephesus. आणि इसवी सन 60 किंवा 62 या काळामध्ये त्याने इफिस येथील मंडळीला हे पत्र लिहिलं. And he's talking about the spiritual maturity. आणि तो इथे आध्यात्मिक प्रौढतेबद्दल बोलत आहे. When we read the book of Ephesians, जेव्हा आपण इफिसकराचं पुस्तक वाचतो and
it says about our spiritual maturity. आणि ते आपल्या आध्यात्मिक प्रवृत्तीबद्दल बोलतं. And here verse 10 says that be strong in the Lord. आणि ते 10 वचन असं म्हणतं की प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. Says that be strong in the Lord. ते असं म्हणतं की बलवान होत जा. And Paul says finally that means whatever you have heard, whatever you have experienced, now I want you to be strong in the Lord. आणि पाऊल आता असं म्हणत आहे की सगळ्यात शब्द शेवटी तुम्ही जे काय ऐकलंय, जे काय तुम्ही पाहिलं आहे त्याबद्दल मला तुम्हाला एवढंच सांगायचे की प्रभूच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. Because many people when they experience the salvation, then they doesn't grow further in the Lord. कारण की भरपूर लोक जेव्हा ते तारणाचा अनुभव करतात त्यानंतर तारण झाल्यानंतर ते देवामध्ये पुढे वाढत नाही. And they repent for their sin and they receive forgiveness of their sins from Lord Jesus Christ. Then they take water baptism. But what after that? आणि ते त्यांच्या पापाचा पश्चाताप करतात, त्यानंतर ते पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतात, ते त्यांच्या पापाची क्षमा होते. पण त्यानंतर काय? Because when Paul came at Ephesus, कारण की जेव्हा पाऊल इफिस ह्या ठिकाणी आला, he found some disciples and in Acts chapter 19 he says to their disciples. आणि जेव्हा तो आला तेव्हा त्याला एफिस येथील काही शिष्य भेटले आणि जेव्हा ते शिष्य त्याला भेटले तेव्हा तो त्यांना असं म्हणाला. Acts chapter 19 verse 2, he said to them, did you receive the Holy Spirit when you have believed? आणि इफिस प्रेषितांची कृत्याचा 19वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये तो त्यांना असं म्हणत आहे की तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला He's काय? talking about the Holy Spirit. तो पवित्र आत्म्याबद्दल बोलत आहे. Then the disciples they replied, so they said to him, we have not so much as heard whether there is a Holy Spirit. आणि त्यांनी त्याला म्हटले पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. Here we see the disciples, they believed Lord Jesus Christ and they took water baptism. इथे आपण शिष्य पाहतो की त्या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्यांनी पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतला. But they didn't heard about the Holy Spirit. पण त्यांनी पवित्र आत्म्याबद्दल ऐकलं नव्हतं. And Paul want to know them that there is a Holy Spirit. आणि पाऊलाची अशी इच्छा आहे की त्यांना हे समजावं की पवित्र आत्मा आहे. And he wants that the disciples should understand the power of the Holy Spirit. आणि त्याची अशी इच्छा होती की शिष्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य समजावं. And then in verse 4, verse 6, and when Paul had laid hands on them, the Holy Spirit came upon them and they spoke with tongues and prophesied. आणि मग 6वं वचन असं म्हणतं पुढे, आणि पावलाने त्यांच्यावर हात ठेवला तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला, ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. Here we see that the Paul knew the power of the Holy Spirit, and so he prayed for the disciples so they should have the power of the Holy Spirit in their life. इथे आपण पाहतो की पावलाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं महत्त्व माहित होतं आणि त्या सामर्थ्याद्वारे पावलाने शिष्यांसाठी देखील प्रार्थना केली आणि शिष्यांना देखील पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं. Many people know about salvation. भरपूर लोकांना तारणाबद्दल माहित आहे. Yes, it is important, होय, तारण महत्त्वाचं आहे. but we need to grow in the Lord. पण आपण देवामध्ये वाढत राहिलं We पाहिजे. need to understand the power of the Holy Spirit in our life. आपण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये समजलं And पाहिजे. that is what Paul is talking to this church. आणि पाऊल हेच या मंडळीला सांगत आहे. He says in chapter 6 that finally, that means whatever you have heard, whatever you have experienced, but now I want you to be strong in the Lord. आणि 6व्या अध्यायामध्ये तो इफिसकरास पत्र 6व्या अध्यायामध्ये तो शिष्यांना असंच म्हणत आहे की शेवटी तुम्ही जे काय ऐकलंय, जे काय पाहिलं असेल, पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही देवामध्ये बलवान व्हावं. Why we need to be strong in the Lord? आपण देवामध्ये बलवान का झालं पाहिजे? Because verse 12 says that for we do not wrestle against flesh and blood, but against principalities, against powers, against the rulers of the darkness of this age, against spiritual hosts of wickedness in the heavenly places. कारण की इफिस 6:12 मध्ये असं लिहिलं आहे, कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, संध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. That means that we are in battlefield. याचा अर्थ असा की आपण लढाईच्या युद्धभूमीत आहोत. Now, previously, when you have taken water baptism or you have believed in Lord Jesus Christ, now you have changed, you have shifted
towards the kingdom of God. आणि जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तुम्ही पाण्याकडून बाप्तिस्मा घेतला, त्यामुळे तुमचं परिवर्तन झालं नाही. तुम्ही आता प्रभू येशू ख्रिस्ताजवळ गेला आहात. You are in the kingdom of light. तुम्ही आता प्रकाशाच्या राज्यामध्ये You आलेले are no आहात. more in the kingdom of darkness. तुम्ही आता अंधकाराच्या राज्यामध्ये नाही. And that means the ruler of the kingdom of darkness is against you. आणि याचाच अर्थ असा की अंधकाराचं जे राज्य आहे, त्याचा जो अधिपती आहे, तो आता तुमच्या विरोधामध्ये आहे. And he is fighting with you. आणि तो आता तुमच्या बरोबर लढत आहे. And that's why you need to be strong. आणि म्हणूनच तुम्ही बलवान असलं पाहिजे. Because the word of God says in book of James that resist the devil and he will flee from you. कारण की याकोबाच्या पत्रामध्ये देवाचं वचन असं म्हणतं की सैतानाला आडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. Says that resist the devil and he will flee from you. देवाचं असं म्हणतं की सैतानाला आडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. You are strong in the Lord. जर तुम्ही देवामध्ये बलवान आहात, If you know if you understand the power of the Holy Spirit, जर in तुम्ही your life, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आपल्या जीवनात समजून घेतलं आहे, then only you can resist the devil. तरच तुम्ही सैतानाला अडवू शकता. Because you are in the battlefield. कारण की तुम्ही युद्धभूमीमध्ये आहात. And this power of darkness is against you. आणि अंतराळातील दुरात्मे सगळे तुमच्या विरोधामध्ये आहेत. And all the forces of darkness are against you. आणि दुरात्म्याचा जो समूह आहे तो सर्व तुमच्या विरोधामध्ये आहे. And you need to fight the battle. आणि तुम्हाला ते युद्ध लढायचं आहे. You need to have victory over darkness. तुम्हाला अंधकारावर विजय मिळवायचा How आहे. you can get the victory? तुम्ही विजय कसा मिळवणार आहात? Through the power of the Holy Spirit. देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. Being strong in the Lord, you will have victory over darkness. देवामध्ये तुम्ही बलवान राहा म्हणजे तुम्हाला अंतराळातील दुरात्म्यावर विजय मिळेल. And Paul is talking to the believers. आणि पाऊल विश्वासाऱ्यांबरोबर बोलत He आहे. says that, do you receive the baptism? Do you receive the Holy Spirit? तो विश्वासाने म्हणत आहे की तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला आहे काय? Believers, this morning I want to encourage you. विश्वासणाऱ्यांना आज सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. Pray for the Holy Spirit. पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. Because Jesus Christ says that ask and you shall receive. कारण की प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. You have not yet received the baptism of the Holy Spirit. Pray for that. जर तुम्हाला आतापर्यंत पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला नसेल तर त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. Because you need to have victory over this darkness. कारण की तुम्हाला या अंधकारावर विजय मिळवायचा आहे. You need to be strong in the Lord. तुम्हाला देवामध्ये बलवान राहायचं आहे. Pray for the Holy Spirit. पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. Acts chapter 1 verse 8 says, प्रेषिताची कृत्याचा पहिला अध्याय 8 Holy वचन Spirit असतं. will come upon you and you shall have power. पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त And this is होईल. the source of our power. आणि हे आपल्या सामर्थ्याचा स्रोत आहे. And you need to have that power. आणि तुम्हाला या सामर्थ्याची गरज आहे. Because our battle is against not against the flesh and blood, but our battle is against the power of darkness. आणि कारण की आपलं जे युद्ध आहे ते रक्त मांसाबरोबर नाही तर आपलं युद्ध अंधकारातील दुरात्म्यांबरोबर आहे. And we need to fight this battle. आणि आपल्याला हे युद्ध लढायचं आहे. In Old Testament we see the life of Job. आपण जुन्या काळामध्ये इयोबाचं जीवन पाहतो. When Satan disturbed his life जेव्हा सैतानाने त्याचं जीवन उद्ध्वस्त करायचा प्रयत्न and केला he killed his children, आणि त्याने त्याच्या लेकरांना त्याने मारलं. and also he has to lost all his possession आणि मग त्याला or property त्याचे जेवढे सर्व मालमत्ता होती सर्व त्याला गमवावी लागली. because of Satan and his forces. सैतानाने त्याच्या सर्व दुरात्म्यांच्या समूहामुळे How Job how Job fought that battle. आणि मग इयोब ते युद्ध कसं लढला? The word of God says that he praised God. देवाचं वचन असं म्हणतं की त्याने देवाची स्तुती केली. He worshipped the Lord. त्याने देवाची भक्ती केली And he defeated Satan. आणि त्याने सैतानावर विजय मिळवला. He defeated Satan. त्याने सैतानावर विजय मिळवला. Here Paul says that you need to be strong in the Lord. इथे पाऊल असं म्हणतो की तुम्ही देवामध्ये बलवान राहा. And further in verse 13, therefore take up the whole armor of God that you may be able to withstand in the evil day and having done all to stand. Verse 13. आणि मग 6 अध्याय 13 वचन असं म्हणतं, या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या. Bible is talking about the evil day. पवित्र शास्त्र वाईट दिवसांबद्दल बोलत आहे. All the bad days, all the hard days. किंवा कठीण दिवस, चुकीचे दिवस. Everyone has to go through these bad times or tough times in our life. प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये ह्या वाईट दिवसांपासून कठीण दिवसामध्ये जावं लागतं.
you feel lonely, you feel discouraged because you are going through this bad time. तर तुम्हाला एकांत वाटतं, एकटं वाटतं, तुम्हाला निराशा येते कारण की तुम्ही त्या वाईट दिवसामधून चाललेले And आहात. everyone has to go such times in our life. आणि मग आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला अशा वेळेमधून जावं लागतं. And when you are strong in the Lord, आणि जेव्हा तुम्ही देवामध्ये बलवान असता then only you can resist devil. तेव्हाच तुम्हाला सैतानावर विजय मिळणार आहे. When you are not strong in the Lord, जेव्हा तुम्ही देवामध्ये बलवान नसणार that means you are not mature spiritually. आणि याचा अर्थ असा की तुम्ही आध्यात्मिकरित्या तुम्ही प्रौढ अजून झालेले नाही. Then you question God, मग तुम्ही देवावर प्रश्नचिन्ह and निर्माण he says करता that where is God in this आणि situation? मग तुम्ही असं म्हणता की ह्या परिस्थितीमध्ये देव कुठे आहे? Why he has brought me in such kind of situation in my life? त्याने ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये का आणली? Why he is not answering my prayer? तो माझ्या प्रार्थनेचं उत्तर का देत Where नाही? is God? देव कुठे आहे? Where is God? देव कुठे आहे? And gradually you have many doubts about God in your mind. आणि मग त्यामुळे काय होतं की देवावरचा जो विश्वास आहे त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. तुमच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येऊ लागतात Because you are going through that hard times in your life. कारण की तुमच्या जीवनामध्ये त्या कठीण दिवसातून तुम्ही चाललेले And you आहात are not strong enough in the Lord. आणि तुम्ही देवामध्ये अजून बलवान नाही. That's why you are questioning God. म्हणूनच तुम्ही देवावर प्रश्नचिन्ह निर्माण करता. Now, come again, in the life of Job, we see that he didn't question God. आणि मग इयोबाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की इयोबाने कधीच देवावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं But नाही. in chapter 1 and chapter 2, it says that he glorifies God and he says that God has given and God has taken up. आणि मग आपण इयोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय दुसऱ्या अध्याय पाहतो की तो असं म्हणत आहे की परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलं. When David has to go through hard times in his life, जेव्हा दाविदाला त्याच्या जीवनातील कठीण प्रसंगामधून जावं लागलं he trusted God. त्याने देवावर विश्वास ठेवला. Though Saul was his enemy, जरी शाऊल त्याचा शत्रू होता and God promised David that he would be king over Israel. आणि देवाने दाविदाला हे अभिवचन दिलं होतं की तो इस्रायल लोकांचा राजा होणार But आहे. before that, he has to face some kind of situation in his life. पण त्याच्या अगोदर त्याला त्याच्या जीवनातील कठीण प्रसंगातून जावं But लागलं. he didn't ask question to God. पण त्याने कधीच देवाला प्रश्न विचारले But he नाही. trusted God. पण त्याने देवावर विश्वास ठेवला. Why? का? Because he was strong in the Lord. कारण की तो देवामध्ये बलवान होता. And that is what the spiritual maturity is. आणि आध्यात्मिक प्रौढता हीच आहे. Paul says, पाऊल असं म्हणतो finally, सरते शेवटी you have heard many messages. तुम्ही सर्व उपदेश ऐकले असतील. You have taken part in worship sessions. तुम्ही भक्ती सभेमध्ये सहभागी झाला असाल. But what about your spiritual maturity? पण तुमच्या आध्यात्मिक प्रौढतेबद्दल काय? How you handle situation तुम्ही परिस्थिती कशी हाताळणार आहात? when there are evil days, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये कठीण when वाईट there दिवस are असतात, bad times in your life, जेव्हा तुमच्या जीवनातील कठीण दिवस चालू when असतील, you don't see any breakthrough in your life, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीच कोंडीफोड दिसत नाही, how is your reaction? तुमची प्रतिक्रिया कशी How होणार you आहे? react the situation? तुम्ही या परिस्थितीला कसं प्रतिसाद देणार Paul आहात? says to this church, पाऊल या मंडळीला असं म्हणत आहे finally, सरते शेवटी I want you to know that be strong in the Lord. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही प्रभूमध्ये बलवान व्हा. He is encouraging church. तो मंडळीला उत्तेजन देत आहे. And further he says that in verse 17, and take the helmet of salvation and the sword of the Spirit, which is the word of God. आणि मग 17व्या वचनामध्ये तो असं म्हणतो तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. He's talking about the word of God. तो देवाच्या वचनाबद्दल बोलत आहे. And he says that this is the sword of the Spirit. तो असं म्हणतो की ही आत्म्याची तलवार आहे. This is the sword of the ही Spirit. आत्म्याची तलवार आहे. First he says that be strong in the Lord, तो पहिले असं म्हणतो की तुम्ही प्रभूमध्ये बलवान व्हा. because you have to face many challenges in your कारण life. की तुमच्या जीवनामध्ये वाईट दिवसाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. Further he says that you need to use the word of God in your life. पुढे तो असं म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देवाच्या वचनाचा उपयोग करायचा आहे. Because that is the sword of the Spirit. कारण की ही आत्म्याची तलवार आहे. When we read Gospel of Matthew chapter 4, जेव्हा तुम्ही मत्ते कृष्णवर्तन चौथा अध्याय वाचता, when Satan came to Lord Jesus Christ, जेव्हा सैतान प्रभू श्री ख्रिस्ताजवळ आला, how Jesus defeated Satan? प्रभू श्री ख्रिस्ताने सैतानाचा पराभव कसा How he केला? had victory over Satan? सैतानावर त्याने विजय कसा मिळवला? By using the word of God. देवाचं वचन वापरण्यात And आले. this is the sword of the Spirit. आणि
ही आत्म्याची तलवार आहे. When devil comes, जेव्हा सैतान येतो, when hard time comes, जेव्हा आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंग when you येतात, have to go through bad times in your life, जेव्हा आपल्या जीवनातील वाईट दिवसांना आपल्याला तोंड द्यावं when you लागतं, face evil days in your life, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये वाईट दिवसांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं, use the word of God. देवाच्या वचनाचा उपयोग करा. Use the word of God. देवाच्या वचनाचा उपयोग This is करा. the sword of the ही Spirit. आत्म्याची तलवार आहे. When disease come, जेव्हा तुमच्या जीवनावर आजार येतात, and when people say that you will not heal, आणि जेव्हा लोक असं म्हणतात की तू कधीच बरा होणार use नाही, this word. हे जे वचन आहे या वचनाचा Because the उपयोग word of करा. God says, कारण की देवाचं वचन असं I am the Lord म्हणतं, that healeth you. मी जो देव आहे जो तुम्हाला आरोग्य I will देतो, heal you. मी तुला आरोग्य I will देईन, heal मी you. तुला आरोग्य By देईन. His stripes we are healed. त्याच वस्तूला फटकेने आपल्याला आरोग्य प्राप्त झालं आहे. And you claim these verses in your life, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वचनाचं वचन तुम्ही सांगता, you will have victory over devil. तुम्हाला सैतानावर विजय मिळणार आहे. When you go through financial crisis, जेव्हा तुम्ही आर्थिक परिस्थितीतून जात असाल and you didn't see any breakthrough in your आणि life, तुमच्या जीवनात तुम्हाला कोणती फूट दिसत नाही, take this sword of the Spirit. ही आत्म्याची तलवार तुम्ही घ्या. That is the word of God. हे देवाचं वचन It आहे. says that He is our Jehovah ते असं Jireh. म्हणतं की तो माझा यहोवा ईरे आहे. And the word of God says that my God shall supply all your needs. एमेन. देवाचं वचन असं म्हणतं की माझा देव माझ्या सर्व गरजा पूर्ण करणार My आहे. God shall supply all your needs. माझा देव माझ्या तुमच्या सर्व गरजा पूर्ण That is करणार what Paul आहे. experienced in his life. पावलाने त्याच्या जीवनामध्ये ह्या And he अनुभव घेतला encourages us. आणि तो आपल्याला देखील उत्तेजन And he देत आहे. says that my God shall supply all your आणि needs. तो म्हणतो की माझा देव तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणार Jesus आहे. Christ is our Jehovah आपला Jireh. प्रभू येशू ख्रिस्त आपले यहोवा ईरे We आहे. need to understand how to use this sword of Spirit. आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण ही आत्म्याची तलवार कशी वापरली That is the पाहिजे. word of God. आणि देवाचं वचन हेच आहे. And by using this sword, you can have victory over devil. आणि ही तलवार वापरण्याद्वारे तुम्ही सैतानावर विजय मिळवणार You आहात. can have victory over तुम्हाला devil. सैतानावर विजय मिळणार आहे. Whenever doubt comes in your mind, जेव्हा पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात and various thoughts comes in your आणि mind, वेगवेगळ्या चिंता असतात and you doubt about God and His आणि power, तुम्ही देवावर आणि त्याच्या सामर्थ्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण take करता, this sword of Spirit. ही आत्म्याची तलवार तुम्ही That is घ्या. the word of God. देवाचं जे वचन आहे And claim this verse. आणि हे वचन तुम्ही तुमच्या जीवनावर जाहीर And करा. say that this verse says that He is eternal God. आणि कारण की आणि असं म्हणा की हे वचन असं म्हणतं की तो सार्वकालिक देव आहे. When you feel lonely in your life, जेव्हा तुमच्या जीवनात तुम्हाला एकटं वाटतं, use this sword of Spirit. या आत्म्याची तलवारचा तुम्ही Use वापर the word of करा. God. देवाचं वचन It वापरा. says that I will be with you, I will not leave you, not forsake तर ते you. असं म्हणतं की मी तुझ बरोबर असणार आहे, मी तुला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही. When devil comes जेव्हा सैतान येईल with various type of thoughts in our mind comes, आणि सैतान येतो आणि आपल्या जीवनामध्ये मनामध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण that is करतो. the power of ही darkness. सैतानाचं सामर्थ्य आहे. You can't see devil with your eyes, तुम्हाला सैतान तुमच्या डोळ्याने दिसणार नाही, but you can have such kind of thoughts in your mind. पण तुमच्या मनामध्ये असे प्रश्नचिन्ह तो निर्माण करेल. It comes from devil. ते असे प्रश्नचिन्ह That सैतानापासून येतात. time, use the word of God. त्यावेळेला देवाच्या वचनाचा तुम्ही उपयोग करा. Paul says finally, आणि पाऊल म्हणतो शेवटी you have heard so many things. तुम्ही सर्व काही ऐकलं आहे, You have experienced many things about God. तुम्ही देवाबद्दल सर्व गोष्टी ऐकल्या आहेत, अनुभव आला आहे. You need to be strong. पण आता तुम्ही बलवान असलं You पाहिजे. need to be strong. तुम्ही आता बलवान असलं पाहिजे. Because our battle is not against flesh and blood. कारण की आपलं जे लढणं आहे ते रक्त मांसाबरोबर Our नाही. battle is against the power of darkness. आपलं जे लढणं आहे ते दुरात्म्या समूहाबरोबर And आहे. in verse 18, आणि मग 18व्या वचनामध्ये he पुढे says, असं म्हणतो, praying always with all prayer and supplication in the Spirit. आणि तो म्हणतो की सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. He says that praying always with all prayer and supplication in Spirit. तो म्हणतो सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. All type of prayers. सर्व प्रकारची That प्रार्थना. means thanksgiving, that means supplication, that means knowing our request to God. याचा अर्थ असा की उपकार स्मरण करणे, उपकार स्तुती करणे, आपली प्रार्थना देवासमोर आणणे Or intercession. किंवा मध्यस्थी करणे. He says that pray in spirit. तो म्हणतो की तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करा. Be strong in the Lord. देवामध्ये बलवान By असा, the power of the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे Use the word of God देवाच्या वचनाचा तुम्ही उपयोग करा and pray always. आणि तुम्ही सतत प्रार्थना Pray करत राहा. always. सतत प्रार्थना करत राहा. Because prayer brings victory in your life. कारण की प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये विजय आणतं. What happens when bad times come in your life? काय होतं जेव्हा तुमच्या जीवनात कठीण प्रसंग येतात?
We don't want to pray. आपल्याला प्रार्थना करायची इच्छा We होत don't नाही. have that burning desire to pray. आपल्याला ती अत्यंत इच्छा होत नाही की आता मी प्रार्थना केली And पाहिजे. Satan attacks on your prayer life. आणि सैतान तुमच्या प्रार्थनेचं जे जीवन आहे त्या जीवनावर तो हल्ला You करतो. talk too much about prayer. तुम्ही प्रार्थनाबद्दल भरपूर बोलता. You read many books on prayer, तुम्ही प्रार्थनेवर भरपूर पुस्तक देखील वाचत but you असाल, don't pray. पण तुम्ही प्रार्थना करत नाही. Because Satan attacks on your prayer life. आणि सैतान तुमच्या प्रार्थनेच्या जीवनावर हल्ला करतो. Prayer is powerful weapon. प्रार्थना हे सर्वात सामर्थ्यशाली शस्त्र आहे. Prayer you can have victory over Satan. प्रार्थनेद्वारे तुम्हाला सैतानावर विजय मिळणार आहे. And Paul encourages church. आणि पाऊल मंडळीला असं उत्तेजन He देतो. says pray always. तो म्हणतो की सतत प्रार्थना He करत says pray राहा. always in all prayer and supplication in spirit. तो म्हणतो की सतत तुम्ही प्रार्थना आणि प्रार्थना करत राहा, विनंती करत राहा. This morning I am talking with believers. आज सकाळी विश्वासाऱ्यांबरोबर You बोलत have आहे. taken water baptism. तुम्ही पाण्याबरोबर बाप्तिस्म You घेतला have आहे. received salvation through Lord तुम्हाला Jesus प्रभू Christ. ख्रिस्ताद्वारे तुमचं तारण झालं आहे. But what is next? पण पुढे काय? What's next? पुढे काय होणार? What's next? पुढे काय होणार? We need to have the next level journey in our spiritual life. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये आपल्याला पुढच्या लेवलला जायचं आहे. Be strong in the Lord. देवामध्ये बलवान असा. Be strong in the Lord. देवामध्ये बलवान असा. Pray for the Holy Spirit. पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा. Use the word of God देवाच्या वचनाचा उपयोग करा and pray always. आणि सतत प्रार्थना करत And you राहा. will have victory over Satan. आणि तुम्हाला सैतानावर विजय मिळणार आहे. You will have victory over Satan. तुम्हाला सैतानावर विजय मिळणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. There is power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, wonder working power in the precious blood of the Lamb. There is one, परम शक्ती होय येशूच्या रक्ताने शक्ती होय परम शक्ती होय येशूच्या होय वाढताने शक्ती होय परम शक्ती होय येशूच्या रक्ताने शक्ती होय परम शक्ती होय येशूच्या होय वाढताने. There is power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, wonder working power in the precious blood of the Lamb. There is power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, wonder working power in the precious blood of the Lamb. Hallelujah. God has given us victory through the precious blood of Lord Jesus Christ. देवाने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताद्वारे विजय दिला आहे. He has given us victory through His Holy Spirit. त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे त्याने आपल्याला विजय दिला आहे. He has given us victory through His word. त्याच्या वचनाद्वारे त्याने आपल्याला विजय दिला आहे. Be strong in the Lord. देवामध्ये तुम्ही बलवान असे असाल. Be strong in the Lord. देवामध्ये बलवान राहा. Pray for the Holy Spirit. पवित्र आत्म्यासाठी That प्रार्थना God करा. should fill your life with the anointing and the power of the Holy Spirit. की जेणेकरून देवाने तुमचं जीवन त्याच्या आत्म्याने आणि त्याच्या अभिषेकाने भरावं. Use the word of God in your daily life. तुमच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये देवाच्या वचनाचा उपयोग करा And pray always. आणि सतत प्रार्थना करायला. You will have victory. आणि तुम्हाला विजय मिळणार. You will have victory. तुम्हाला विजय मिळणार. Shall we close our eyes? आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवता प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझ्याकडे येतो. आज सकाळी आपल्याला तुझे वचन ऐकण्यासाठी तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी मोठी संधी आमच्या जीवनामध्ये दिली आणि तुझा आभार मानतो. प्रभू येशू, आमच्या भक्तीमध्ये तू आहेस आणि आमच्या भक्तीमध्ये तू आम्हाला तुझ्या समक्षतेचा तुझ्या पवित्र सानिध्याचा अनुभव दिलास याबद्दल आम्ही तुझं आभार मानतो. प्रभू येशू, आजच्या वचनाद्वारे तू आम्हाला पुन्हा एकदा
उत्तेजित केलेलं आहे की आमच्या जीवनात जी काही संकट आहे, समस्या आहे, त्रास, अडचणी आहेत, आणि अशा सर्वांमध्ये आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं केंद्रित करावं आणि तुझं जे वचन तू आमच्यासाठी दिलेलं आहे त्या वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करावं यासाठी आम्हाला तुझी कृपा कर. येशू, खरोखर तुझ्या वचनामध्ये सामर्थ्य आहे आणि आम्ही आमच्या संकट समयी नेहमीच तुझ्या वचनाकडे तुझ्याकडे लक्ष लावं यासाठी आम्हाला तुझी कृपा कर. आम्हाला वचनामध्ये बलवान करतो परमेश्वर, कारण प्रभू येशू तुझं वचनामध्ये सामर्थ्य आहे आणि त्याची वचनं आम्ही विश्वासाने कबूल करू ते आमच्या जीवनामध्ये कार्यरत होतात, कारण तू अभिवचन पूर्ण करणारा देव आहेस. म्हणूनच प्रभू येशू आमचं लक्ष तुझ्याकडे केंद्रित कर, तुझ्या वचनाकडे केंद्रित करण्याची प्रार्थना करतो. अच्छा, त्या सभेबद्दल मी तुझं उपकार करते आणि प्रभू येशू तुझी कृपा करून याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो. माझे सर्व जे प्रियजन आहेत, आमचे बहीण भावंड आहेत, सर्व लहान लेकरं आहेत, तरुण आहेत, वयोवृद्ध आहेत, अशा प्रत्येकाला तुझी कृपा करून तुझ्या कृपेचा, तुझ्या दयेचा, तुझा आरोग्यदायी हात त्यांच्यावरती असू त्याची प्रार्थना करतो. पण येशू या क्षणाला प्रत्येक घरामध्ये जी काही तुझी भक्ती चाललेली आहे, ऑनलाईन सभा चाललेली आहे, प्रभू प्रत्येक कुटुंबाला आशीर्वाद कर. प्रत्येक कुटुंबावरती तुझ्या स्वर्गीय आशीर्वाद जे आहे ते उतरून येऊन अशी मी प्रार्थना करतो. देवबापा, त्यांच्या गरजा आम्हाला ठाऊक नाही आणि आम्ही मानव आहोत, आम्हाला ठाऊकचं त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही, पण सर्व काही तुला ठाऊक आहे. तूच सर्व परिस्थितीमध्ये बदल करणारा देव आहे. प्रार्थना करतो तुझी कृपा करो आणि ज्या काही त्यांच्या प्रत्येक कुटुंबाच्या गरजा आणि समस्या अडचणी त्यामध्ये त्यांना तुझी कृपा करो, विशेष दया कर आणि परमेश्वरा तुझी शांती, आनंद, समृद्धी, भरभराट या घरांमध्ये आणि येशूच्या नावात जाहीर करतो. तुझं आरोग्य या दिवसामध्ये आम्ही जाहीर करतो. ये प्रभू येशू, आम्हा प्रत्येकावर तुझ्या कृपेचा हात या आठवड्यामध्ये ठेव. तुझी दया, तुझी कृपा आम्हाला सावरून धरते आणि परमेश्वरा सदैव आमच्या प्रभू तू राहा आणि संपूर्ण आठवड्यामध्ये आम्हाला तुझी शक्ती दे आणि तुझ्या सामर्थ्याने कर. प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न होत करो आणि तुम्हाला शांती देईल. ती त्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य करू. माझी खात्री आहे की या दिवसामध्ये आपण देवाचं वचन ऐकत आहात आणि जितकं अधिक देवाचं वचन आपण ऐकत आहोत, प्रार्थना करत आहोत, आपण निश्चित अर्थानं बलवान होणार आहोत. आणि हीच आजची गरज आहे की आपण प्रभूमध्ये बलवान होणं. काही होऊ दे आमच्या जीवनामध्ये, आम्ही ढळणार नाही, आम्ही हलणार नाही, आम्ही सैतानाला हरवणार आहोत, कारण त्याच्यावर विजयचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो पुन्हा एक वार की आजच्या या सभेमध्ये देवानं सर्वांचं सहाय केलं आणि मला आनंद वाटतो की देवानं आपल्या मंडळीतील तरुण लेकरांना वेगवेगळ्या दानांनी भरलेलं आहे. थँक्यू नील. गिटार तर तो वाजवतोच, पण त्याबरोबर आज हा जो काय इलेक्ट्रिक ड्रम आहे तो देखील त्यानं वाजवलेला आहे. खूप चांगला आहे. देवाची सेवा करत आहे. शांत ट्रान्सलेशन करतोच, पण त्याबरोबर गिटार वाजवून वर्शिप घेतो आणि अधूनमधून प्रीचिंग करतो. देवाची सेवा देखील आशीर्वाद करू. आणि आजच पालखीबाईने देखील जे सर्व रेकॉर्डिंगचं काम आहे ते सगळं त्यांनी पाहिलेलं आहे. मोठी जबाबदारी. थँक्यू. देव तुमची सेवा आशीर्वाद करू. आणि राजू आहेस की सर्व जे काही साऊंड सिस्टीम आहे अगदी विश्वासपणा देवाची सेवा करत आहे. थँक्यू राजू. आणि देवाच्या नावाला धन्यवाद देतो. देवानं आपल्या सर्वांना कृपा पुरवलेली आहे. पुढच्या रविवारी पुन्हा एक वार सकाळी 11 वाजता आपण ऑनलाईन सर्व्हिस मध्ये भेटणार आहोत. देव आपणास आशीर्वाद.